विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, ज्ञानाचे प्रकांड पंडित, बुद्धिमत्तेचे महामेरू बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना त्रिवार वंदन. संस्थेचे द्वितीय अध्यक्ष यशवंत तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीस वंदन. संस्थेचे तृतीय अध्यक्षा आदरणीय ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्याही कार्यास पंचांग प्रणाम. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याही कार्यास, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण कार्य आणि त्यांच्या वायुगतीने चाललेल्या कार्यास असणाऱ्या सहभागी सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यास पंचांग प्रणाम. या ठिकाणी आज आम्ही दौंड शहर या ठिकाणी कार्यकारिणी निवडीसाठी आलेलो आहोत. गेले 28/2/2026 रोजी आम्ही या ठिकाणी कार्यकारिणी करून गेलो होतो. त्यामध्ये नवीन कार्यकारिणी आणि जुनी कार्यकारिणी, जुन्या कार्यकारिणीतील काही पदाधिकाऱ्यांना आम्ही कार्यक्रमासाठी संधी दिली होती. त्यांच्याकडून आम्हाला कुठलाही कार्य अहवाल आलेला नव्हता, कुठलाही आर्थिक अहवाल, जमा खर्च अहवाल आलेला नव्हता. तरी देखील आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांचं प्रमोशन न करता डिमोशन देखील केलेलं नाही आणि आम्ही त्यांच्यावर कामाची जबाबदारी ठेवली, नव्याने काम करण्याचं आवाहन केलं. त्यांच्याबरोबर अनेक नवीन पदाधिकारी दिले, परंतु जुन्या कार्यकारिणींनी कार्य अहवाल, आर्थिक अहवाल कुठलाही न देता आमच्याकडे राजीनामा व्हॉट्सअप पत्राच्या माध्यमातून पाठवून दिला. आम्हाला पर्यायी व्यवस्था म्हणून संघटन बांधणं आणि या ठिकाणी काम वाढवणं हे गरजेचं वाटू लागल्याने आम्ही या ठिकाणी श्रीकांत साळवे अध्यक्षपदावरती नियुक्ती करून त्यांची 21 लोकांची कार्यकारिणी करण्यासाठी दौंड शहरामध्ये आलेलो आहोत. आज दिनांक 5/4/2026 या दिवशी आम्ही त्यांची कार्यकारिणी करून त्यांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे आत्ताच, आणि त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. इतर कुठल्याही संघटनेला बरोबर घेऊन भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी काम करू नये. ज्या पदाधिकाऱ्यांना आम्ही पद या ठिकाणी दिलेली आहेत त्यांनी कुठल्याही भारतीय बौद्ध महासभेच्या नावाचा उपयोग करावा. बाहेरच्या संस्थेबरोबर काम करून भारतीय बौद्ध महासभेच्या संस्थेचा उपयोग कुठल्याही कामासाठी करू नये. जर ज्यांची इच्छा असेल त्यांनी या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष असतील, तालुका शहर अध्यक्ष असेल किंवा दौंड तालुका अध्यक्ष कोकाटे साहेब असतील, यांच्याशी संपर्क साधावा, काम करण्याची इच्छा व्यक्त करावी आणि संस्थेत येऊन काम करावं. मात्र संस्थेच्या बाहेर राहून कुणीही जर संस्थेचा भारतीय बौद्ध महासभेच्या नावाचा उपयोग केला तर त्या व्यक्तीवर आम्ही कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तशा पद्धतीची सूचना वरिष्ठ राज्य केंद्र शाखेकडे देऊ. त्यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. याची संबंधित कुणी जर भारतीय बौद्ध महासभेचं नाव घेऊन चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर त्यांनी देखील ही नोंद घेणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आम्ही संपूर्ण दौंड शहर शाखेचा कार्यकारिणी आणि त्यांचे अध्यक्ष श्रीकांतजी साळवे सर यांच्यावरती आणि दौंड तालुका दत्तात्रयजी कोकाटे सर आणि त्यांच्या कार्यकारिणीवरती पदभार आणि जबाबदारी सोपवत आहे. त्यांनी त्या पार पाडावी असं विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांना सविनय जय भीम.